नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज आपला हायड्रोजन बॉम्ब हा हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती फोडलेला आहे. त्यांनी मतदार यादीमधले काही महत्त्वाचे मुद्दे पुढे आणलेले आहेत. त्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हरियाणामध्ये दुबार नोंदणी नव्हे तर तिबार नव्हे तर एका ब्राझीलच्या मॉडेलचा फोटो असलेल्या व्यक्तीची 223 वेळा नोंदणी झालेली आहे. आतापर्यंत आपण फक्त दुबार किंवा तिबारच ऐकून होतो, पण एकाच फोटोवरती वेगवेगळ्या बूथवर म्हणे 223 वेळा नोंद झालेली आहे. एकाच घरामध्ये 501 मतदार राहतात अशी नोंद झालेली आहे. एवढेच नव्हे तर ज्या घराचा पत्ता लिहिताना फक्त 0 असा आकडा दिलेला होता, त्या आणि हा जो 0 आकडा आहे तो बेघरांसाठी आहे, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांसाठी आहे. तर अशा 0 आकडा असलेल्या पत्त्यावरती देखील अनेक घरं आढळून आलेली आहेत. राहुल गांधी यांच्या मते तब्बल 1,24,177 म्हणजे तब्बल 1.25 लाख फोटो हे बोगस होते, बनावट होते आणि यातनं जवळपास 25 लाख मतांची चोरी ही भाजपनं केलेली आहे आणि त्यामुळंच भाजप या ठिकाणी निवडून आलेली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमधला जो मतांचा फरक होता विधानसभा निवडणुकीमधला, तो काही 1.5-2 लाखांचा होता आणि त्यामुळं ही जी 25 लाखांची मतांची चोरी झाली, त्यामुळंच काँग्रेसचा मोठा पराभव झालेला आहे, असं राहुल गांधी यांनी सांगत हायड्रोजन बॉम्ब फोडलेला आहे. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की मतदार याद्या सदोष आहेत का, तर पूर्णपणे सदोष आहेत, हे कोणीही नाकारत नाहीत. आता महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये किंवा बिहारमध्ये 7-7, 8-8 कोटी मतदार असतात. अनेक मतदार स्थलांतर करतात, अनेक मतदार पत्ते बदलतात, अनेक मतदार हे आपल्या जुन्या पत्त्यावरची नावं कायम ठेवतात आणि निवडणूक आयोग किंवा ती जी यंत्रणा आहे ती यंत्रणा अशा बदलांवरती कोणतंच काम करत नाहीत. एखादा मतदार मृत झाला तरी त्याची कल्पना त्या यंत्रणेला नसते किंवा त्याचा शोध हा फारसा गंभीरतेने घेतला जात नाही. त्यामुळं अशा मतदार याद्या नक्कीच सदोष आहेत. पण या मतदार याद्या सदोष असणं आणि निवडणुकीचा निकाल लागणं याच्यामधला जो काही मोठा फरक दाखवत आहेत राहुल गांधी, तसं प्रत्यक्षात घडलं आहे का हरियाणामध्ये, ते आपण 2 मिनिटांमध्ये पाहूया. तर हरियाणामध्ये काय झालेलं होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये, म्हणजे लोकसभा निवडणूक आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक याच्यामध्ये फक्त 4 महिन्यांचं अंतर होतं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ही जी मतदार होती हरियाणाचीच, की जी 4 महिन्यापूर्वीच ज्या यादीवरून हरियाणामध्ये लोकसभेची निवडणूक झालेली होती, त्यावेळेस भाजपच्या ज्या 2019 मध्ये ज्या 10 पैकी 10 जागा जिंकलेल्या होत्या, त्या ठिकाणी भाजपच्या निम्म्या जागा घटल्या आणि भाजपला फक्त 5 जागांवरती समाधान मानावं लागलं. भाजपला 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये 46.11% इतकी मतं मिळाली आणि या यादीच्या आधारे जर विचार केला तर भाजपच्या मतांमध्ये घट किती झाली लोकसभा निवडणुकीमध्ये 19च्या तुलनेमध्ये 11.91 म्हणजे जवळपास 12% घट झालेली आहे. दुसरीकडे काय झालेलं आहे, त्याच मतदार यादीवरती काँग्रेसला 5 जागा मिळालेल्या आहेत, ज्या 2019 मध्ये फक्त 0 जागा होत्या आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं ही तब्बल 15% वाढलेली आहेत. म्हणजे ज्या हरियाणामधली यादी सदोष होती, ज्या हरियाणामधली यादी अतिशय दोषयुक्त होती आणि ती यादी जी लोकसभेमध्ये वापरलेली आहे, त्या यादीमध्ये काँग्रेसची मतं 15% वाढलेली आहेत आणि भाजपची मतं ही 12% घटलेली आहेत. हे लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे. तर हेच गणित, हीच यादी विधानसभा निवडणुकीमध्ये काय चित्र दाखवत होती, तर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची जी मतांची जी टक्केवारी आहे, ती टक्केवारी 39.9 झालेली आहे, जी आधीच्या विधानसभेपेक्षा 11% वाढलेली आहे. आणि भाजपचं काय झालेलं आहे, तर भाजपची मतदार यादी आहे, मतदान
टक्केवारी आहे ती 40% पोहोचलेली आहे. म्हणजे भाजपचं जे मतदान 2019च्या तुलनेत आहे ते 3.51% वाढलेलं आहे. म्हणजे आधीच्या निवडणुकीच्या म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये काँग्रेसचं 2024च्या विधानसभा निवडणुकीतलं मतदान हे 11% वाढलेलं आहे आणि भाजपचं 3.5% वाढलेलं आहे. आता या दोघांच्या जागांमधला जो फरक आहे हा भाजपला जवळपास 48 जागा मिळालेल्या आहेत आणि लोक 45चं त्यांचं बहुमत होतं आणि 45 पेक्षा 3 जागा जास्त मिळून भाजप तिथं तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेवर आलेला आहे. आणि हे जर गणित जर पाहिलं तर याद्या त्याच आहेत दोन्ही निवडणुकांमध्ये, म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये उलट काँग्रेसची मतांची टक्केवारी वाढलेली आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळं मतांची टक्केवारीकडे काँग्रेसची वाढलेली असताना राहुल गांधी मात्र दुसरीकडे असं म्हणतायत की वोट चोरी झालेली आहे. याचं गणित नक्की कसं लावायचं याचा बोध अनेकांना होत नाहीयेत. बरं, तर राहुल गांधी जे म्हणालेले आहेत की एका व्यक्तीचं नाव म्हणजे ते ब्राझीलमधलं मॉडेलचा त्यांनी फोटो दाखवलेला आहे. त्यांनी 223 बूथवरती तो फोटो असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पण खरोखरी एकाच व्यक्तीनं 223 वेळा मतदान केलं असेल का? एकाच व्यक्तीनं 223 बूथवर जाऊन आपलं मतदान कोणालाही ओळख न पटवता करणं शक्य असेल का? याचं देखील उत्तर राहुल गांधींनी दिलेलं नाही. त्यामुळं मतदार यादीमध्ये नाव दुबार असलं तिबार असणं ही गोष्ट वेगळी आणि प्रत्यक्षामध्ये मतदान तसं त्या पद्धतीनं झालं आहे का ही गोष्ट पुन्हा वेगळी आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की अशी जेव्हा नावं असतात किंवा असं जेव्हा मतदार यादी तयार होत असते तेव्हा आता राहुल गांधींनी असं सांगितलेलं आहे की मतदानाच्या काही तास आधी आम्हाला मतदार याद्या मिळालेल्या होत्या. आता ही देखील गोष्ट एकदा चेक केली पाहिजे की खरोखरीच जर आपण पाहिलं तर मतदानाच्या 45 दिवस आधी मतदार याद्या या उमेदवारांना दिल्या जातात. मग काँग्रेसच्या जो उमेदवारांना फक्त 2 ते 3 दिवस आधी याद्या मिळाल्या होत्या का? कारण आपण जर पाहिलं की या ज्या मतदार याद्या असतात त्या मतदार स्लिप ज्या असतात त्या उमेदवारांकडूनच अनेकदा या मतदारांपर्यंत पोहोचल्या जात असतात. त्यामुळं जर याद्या काँग्रेसच्या उमेदवारांना फक्त मतदानाच्या 2-3 दिवस आधी जर मिळाल्या असतील तर तेव्हा खरोखरीच काँग्रेसनं आक्षेप घेतलेला होता का? आणि जर तेव्हा काँग्रेसनं आक्षेप घेतलेला नव्हता तर आता जवळपास 1.5 वर्षानं याविषयी बोलून त्याचा काय उपयोग होणार आहे का हे देखील आपल्याला पाहायला हवं. दुसरी गोष्ट अशी असते की खरोखरी बूथ लेवलचे जे कार्यकर्ते असतात, बूथ लेवलचे जे पोलिंग एजंट असतात त्यांना त्यांची देखील उपस्थिती या मतदान करताना असते आणि जर कोणी बनावट मतदार आला, दुबार मतदार आला, त्याच्या बोटावर शाई असते तर असं मतदान रोखण्याची देखील जागच्या जागी रोखण्याची देखील तरतूद किंवा प्रक्रिया ही राबवता येऊ शकते. त्यामुळे राहुल गांधी यांचे काही जे आक्षेप आहेत की मतदार याद्या सदोष आहेत तर ते पूर्णपणे आपल्याला ते मान्य करावं लागेल. पण केवळ या सदोष मतदार याद्यांच्या आधारेच एखादा पक्ष विजयी होतो किंवा पराभूत होतो हे थोडं एक्झॅगरेशन होतंय एवढं मात्र निश्चित. राहुल गांधी यांनी अतिशय आपली पत्रकार परिषद आजची केलेली आहे ते अतिशय गंभीरपणे केलेली आहे. पण ही गंभीरता त्यांच्या निवेदनामध्ये असतानाच ते असे काही बोलून गेलेले आहेत त्यातनं विनोदाशिवाय दुसरं काही घडलेलं नाही. त्यामुळे त्यांचा एकूण जो पाया आहे त्या पायावरतीच भाजप त्यामुळे मग शंका घेतं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ओपिनियन पोलमध्ये आणि एक्झिट पोलमध्ये म्हणजे हरियाणा विशेषतः हरियाणाबाबत की काँग्रेस आघाडीवर आहे असे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल म्हणत होते. आता जर या विधानाला कशाचा आधार मानायचा, म्हणजे आपण सराव परीक्षेमध्ये चांगले मार्क पाडलेले होते आणि आपण मात्र मेन परीक्षेमध्ये खऱ्या परीक्षेमध्ये मात्र आपण अनितूर्ण झालो याचा अर्थ परीक्षक दोषी होता असं कसं म्हणता येऊ शकेल? हे जर तसं म्हटलं तर 2004 मध्ये एक्झिट पोल सांगत होते 2004च्या लोकसभा निवडणुकीमध्ये की भाजप पुन्हा अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे. मग तेव्हाचे एक्झिट पोल खरे होते असं मानायचं का? किंवा आत्ताच 2024 मध्ये एक्झिट पोल सर्वच्या सर्व एक्झिट पोल हे भाजपला 400 जागा मिळणार लोकसभा निवडणुकीमध्ये असं सांगत होते, मग तो एक्झिट पोल खरा मानायचा का? त्यामुळे ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल हे दरवेळेस खरे ठरतात, म्हणजे अनेकदा ते खोटेच ठरलेले आहेत याच्यामध्ये कोणती शंका नाहीये. पण ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल हे काँग्रेसला आघाडी दाखवत होते आणि प्रत्यक्षामध्ये मतदानामध्ये काँग्रेस पिछाडीवर राहिली आणि हा एक मोठा कट आहे. हे जे म्हणणं आहे हे थोडंसं अतिशयोक्तीपूर्ण आणि विनोदी वाटत आहे. अर्थात राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले मुद्दे अजिबात किरकोळ नाहीत ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळं
त्या मतदार याद्या ह्या वेळच्या वेळी दुरुस्त व्हायला हव्याच आहेत. अर्थात हे करताना बिहारमध्ये आता जर मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण झालेलं होतं, त्याच्याबाबत देखील राहुल गांधी यांनी मुद्दा उपस्थित केलेला होता. आता जर त्यांचं असं म्हणणं होतं की 60 लाख, 70 लाख, 80 लाख, 90 लाख इथपर्यंत त्यांनी आकडा नेलेला होता आणि तेवढ्या मतदारांची नावं ही मतदार यादीमधनं वगळलेली आहेत. जर आपण प्रत्यक्षामध्ये पाहिलं, इतके जर मतदार वगळले असते तर मोठा आगडोंब उसळला असता, पण प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. त्या SIR म्हणजे जो रिव्ह्यू केलेला आहे, स्पेशल रिव्ह्यू जो केलेला आहे आणि त्याच्या आधीच्या मतदार याद्या यातला जर फरक पाहिला तर तो फक्त 20 ते 25 लाख मतदारांचा आहे. म्हणजे तेवढी फक्त नावं एक्स्ट्रा सापडलेली आहेत. त्यातले काही मृत असतील, दुबार असतील, काही वेगळ्या पद्धतीची नावं असतील, स्थलांतरित झालेली नावं असतील, अशी नावं ती कमी झालेली आहेत. पण केवळ आपला पराभव झाला म्हणून सगळा दोष हा मतदार याद्यांवरती ढकलणं हे देखील पक्ष म्हणून काँग्रेसला आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांना शोभतं का, हे देखील आपल्याला पाहायला हवं आहे. त्यामुळं एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काँग्रेस आघाडीवर होती हे म्हणणं आणि त्यानुसारच निकाल लागायला पाहिजे होता असं म्हणणं हे विनोदाशिवाय दुसरं काहीही नाही. त्यामुळंच राहुल गांधी यांना किंवा त्यांच्या पाठीराख्यांना वाटत असेल की त्यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडलेला आहे, तर मला त्याच्यामध्ये तथ्य वाटत नाहीत. आणि महाराष्ट्रामधले देखील अनेक राजकीय पक्ष दुबार मतदारांवरती शंका उपस्थित करत आहेत. पण जेव्हा मतदार याद्या तयार असतात, जेव्हा तुमचे प्रतिनिधी असतात, जेव्हा तुमचे उमेदवार असतात, मतदार याद्या तुमच्याकडे काही दिवस आधी आलेल्या असतात, तेव्हा आक्षेप का घेतला जात नाही हा देखील तितकाच व्हॅलिड प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमची निवडणूक जी यंत्रणा आहे, की पोलिंग एजंट आहेत, तुमचे पन्ना प्रमुख आहेत, हे मग काय करतात हे देखील तितकंच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची कथित हायड्रोजन बॉम्ब फोडणारी जी पत्रकार परिषद आहेत, त्या पत्रकार परिषदेमधले काही मुद्दे व्हॅलिड आहेत, पण काही मुद्द्यांमध्ये त्यांनी अतिशयोक्तीचं टोक गाठलेलं आहे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं ते आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.